कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार करे दरियाओं को आर पार आशाएं, तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले आशाएं, ले दिल की उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी, आशाएं ले दिल की उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी। अपने संग तुझको वहाँ जन्नत से मुलाकात हो, पूरी हो तेरी हर दुआ, आशाएं ले दिल की उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी, आशाएं ले दिल की उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी। गुजरे ऐसी हर रात रात हो ख्वाहिशों से बात बात, आशाएं लेकर सूरज से आग आग गाए जा अपना राग राग, आशाएं कुछ ऐसा करके दिखा खुद खुश हो जाए खुदा, आशाएं ले दिल की उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी, आशाएं ले दिल की उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी। यही रास्ता है तेरा, तूने अब जाना है, हाँ यही सपना है तेरा, तूने पहचाना है, यही रास्ता है तेरा, तूने अब जाना है, हाँ यही सपना है तेरा, तूने पहचाना है, तुझे अब ये दिखाना है, जमीन और आसमां पाएगा जो लक्ष्य है तेरा,
मुश्किल कोई आ जाए तो, पर्वत कोई टकराए तो, ताकत कोई दिखलाए तो, तूफान कोई मंडलाए तो। वेळ काढून आपण इथे एकत्र आलात यासाठी आपण आपणा सर्वांचे आभार मानतो। आजचा हा गेट टुगेदर म्हणजे केवळ एकत्र जमण्याचा प्रसंग नसून आपल्या स्नेहबंधनांना अधिक घट्ट करणारा आणि गोड आठवणींच्या गाठी बांधणारा हा एक सुंदर सोहळा आज आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आणि त्या प्रसंगी सर्व मान्यवर, सर्व शिक्षक वृंद या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो। आणि कुठल्याही कार्यक्रमाची आपण सुरुवातीचे दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी। कोई आ जाए तो, पर्वत कोई टकराए तो, पर से चाहे अंबर से आग लिपटे, चाहे पैरों से नाग, पर से चाहे अंबर से आग लिपटे, चाहे पैरों से नाग, पाएगा जो लक्ष्य है तेरा, लक्ष्य तो हर हाल में पाना है। हिम्मत से जो कोई चले, धरती हिले कदमों तले, क्या दूरियां क्या फासले, मंजिल लगे आके गले। हिम्मत से जो कोई चले, धरती हिले कदमों तले, तू चल यूं ही अब सुबह शाम, रुकना झुकना नहीं तेरा काम, तू चल यूं ही अब सुबह शाम, रुकना झुकना नहीं तेरा काम, पाएगा जो लक्ष्य है तेरा, लक्ष्य तो हर हाल में पाना है। यही रास्ता है तेरा, तूने अब जाना है, हाँ यही सपना है तेरा, तूने पहचाना है, तुझे अब ये दिखाना है। त्याला 2 मिनिटं स्तब्ध राहून भावपूर्ण श्रद्धांजली देऊया। दोन करण्याची एक संधी म्हणजेच हा स्नेह मेळावा, हा स्नेह मेळावा आपुलकीचा, आनंदाचा, स्नेहाचा आणि भेटीगाठीचा। या आज मेळाव्यासाठी आपल्या विनंतीला मान देऊन सर्व शिक्षकवृंद वेळात वेळ काढून आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल आपल्या या बॅच SSC बॅच 2008-09 माजी विद्यार्थी यांच्यामार्फत आपण एक छोटासा त्यांचा एक सत्कार समारंभ घेणार आहोत। तो पुढील सत्कार समारंभ मॅडम सांगते। सगळ्यात अगोदर आपण सगळ्यांच्या उपमानाचा सत्कार करावा। त्या खरं तर खूप लांबून प्रवास करून काल मुक्कामी थांबून आपल्या या कार्यक्रमासाठी आवर्जून सर्वजण आपापल्या कामात व्यस्त राहतात, त्यामधून हा एक छोटासा क्षण कदम सरांबद्दल सांगायचं म्हणलं तर थोडक्यात ते आमचे खूप आवडते शिक्षक, कारण की प्रत्येक वेळी
आम्ही म्हटलो की सर आम्हाला खेळायला सोडा, तर सर लगेच सोडायचे. परंतु अनावधानानं असं व्हायचं की आम्ही ग्राउंडवर खेळत असताना कुलकर्णी सरांना दिसायचो आणि सर लगेच आम्हाला मध्ये घ्यायचे. त्यांचा तो हेतू त्यावेळी होता आपल्याला चांगले शिक्षण द्यावं आणि आपण असेच पुढे प्रगती. मैत्रीचा सार असतो तरी अतृप्त आत्म्यांचा की त्यांनी सरांचा सत्कार करावा. म्हणजे खूप अवघड, सगळ्यांना टेन्शन यायचं. आणि त्यात शेख सरांचा असा स्वभाव होता की त्यांनी कधीच छडी उचललेली नाही. पूर्ण आमची 10वी होईपर्यंत कधीच सरांनी छडी उचलली नाही. सर शिकवत असताना, गणिताचा विषय शिकवत असताना आम्हाला आकड्याची कधी जुळणी झालेली नाही आणि गणिताची भीती म्हणून आम्हाला आकडे यायचा. मन मिळावू आणि त्यांचा तास म्हणजे खेळाचाच. त्यांना म्हटलं की आम्हाला खेळायला सोडा आणि खेळ घ्या, तर ते चांगल्या प्रकारे आमचे खेळ स्तरापर्यंत जाऊन कबड्डी स्पर्धा त्यांनी अव्वल बक्षिसे जिंकली. इकडं समोर सर इकडं. इंग्रजीचा तास आणि सगळ्यांना इंग्रजीची भीती वाटायची. त्यामध्येच इंग्रजी शिकत असताना त्यांनी सगळ्यांचाच पाया भक्कम करून घेतला. त्यामुळे आज या पदापर्यंत पोहोचू शकलो. आणि सगळ्यात जास्त मार भेटायचा तो मला करता म्हणून. इकडे सर इकडं. कॉमेडी मॅन आणि शाळेत असून मुलांसारखं आमच्या सोबत राहायचे. व्याकरण असो, या सगळ्या गोष्टी आमच्याकडे भक्कम करून घेतल्या. त्यामुळे आम्हाला पुढे कोणत्याही प्रकारची अडचण झाली नाही. आहे इकडे समोर. या ठिकाणी हर्षवर्धन तळेकर सरांचा सत्कार बालाजी करत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवा. टाळ्या काय वाजतच नाही. शाळेत असताना सांगावं लागतं आता काय. नोकरीचा लढा तरी आमच्या शाळेचा फळाच बरा होता. वर्दळीच्या सततच्या टेन्शनपेक्षा गुरुजींच्या छडीचा मारच बरा होता. मोबाईलवरील व्हॉट्सअप फेसबुक पेक्षा मैदानी खेळाचा थाटच बरा होता. हरवलो आहे शहरात सुख मिळवण्यासाठी आपला तो शाळेचा बागच बरा होता. आपला तो शाळेचा बागच बरा होता. कोणी उद्योजक झाले तर कोणी सुधारित शेतकरी झाले, अव्वल शेतकरी. असे आपल्या वेगवेगळे हिरे आज या तुमच्यामुळं बघायचं म्हणलं तर आपल्या मध्ये शिक्षकांमध्ये शिक्षक झाले ते कारभारी पवन जगताप सर. गणिताचे शिक्षक झाले. विशेष म्हणजे आम्हाला गणित शिकताना आकडेमोड कधी जमलीच नाही
आणि ज्यांना जमली ते गणिताचे शिक्षक झाले आणि ज्यावेळेस गणिताचा तास व्हायचा त्यावेळेस आम्हाला आकडे यायचा. त्यानंतर मुलांमध्ये सांगायचं झालं तर सागर आनंदगावकर हा एक सुधारित शेतकरी, म्हणजे जो की आपण जो नोकरी करतो त्याच्यापेक्षाही कितीतरी पटीनं चांगलं काम त्याचं शेतीमध्ये तो विविध नवनवीन प्रयोग राबवून चांगल्या प्रकारे तो पुढे जात आहे. त्यानंतर विशेष कौतुक करायचं आले तर आपला दत्ता विभूते शून्यातून सुरुवात करून आज तो एका उच्च, त्याच्यामुळे त्याचे प्रयत्न त्याचे कष्ट त्याच्यामुळे तो आज या पातळीपर्यंत पोहोचलेला आहे. पुणे या ठिकाणी तो आज. नंतर आपले शुभम कारभारी असतील, सुजित जगताप असतील तर ते व्यापार क्षेत्रात उतरून चांगल्या प्रकारे आपलं कौशल्य लावून व्यापार करत आहेत आणि ते सुद्धा अव्वल पुढे वाटचाल करत आहेत. त्यानंतर शंकर असतील, रामराजे असतील, नेताजी, बालाजी सर शिक्षक आहेत आपल्या बाळदासराव चव्हाण दवारा कॉलेजमध्ये. ते सुद्धा मॅथमॅटिक्सचे शिक्षक आहेत. त्यांना पण चांगलं गणित जमलं म्हणून आज ते गणिताचे शिक्षक झाले. असे आमचे मित्र आणि मैत्रिणी. मुलीमध्ये सांगायचं झालं तर मला वाटत नाही की कोणी पुढे शिक्षण घेऊन सध्या सर्व गृहिणी नाही, मॅडम आहेत पुढे आहेत, गृहिणी आहेत असं मला म्हणायचं होतं. मॅडम शिक्षक आहेत, बिझनेसमॅन आहेत, होम मेकर बिझनेसमॅन त्यांचा आहे. प्रत्येक जणांचा कोणी घरी राहून घरकाम चांगल्या पद्धतीने घरकाम करून आपलं घर पुढे नेण्याचं आणि हातभार लावण्याचं काम ते करत आहेत. की त्यांनी 2 शब्द बोला. सर बोलतील. सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी आधी आपण आपले मनोगत व्यक्त करावे. आपण सरांना पण संधी देऊ. ठीक आहे, मी नावं घेऊ की आपण पुढे येतात. नाव सांगा. माझं नाव चव्हाण, आता शिंदे आहे. मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं, फॅशन डिझाईनचा कोर्स केला 10वी-12वी नंतर आणि आता माझा स्वतःचा बिझनेस आहे, ज्वेलरी मेकिंग आणि सेलिंग ऑनलाईन. 5 वर्ष झाले माझा हा बिझनेस चालू आहे आणि खूप उत्कृष्टपणे महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर भरपूर मागणी आहे माझ्या कले. शाळेचा जो काळ होता तो खरंच खूप म्हणजे खूप सुंदर होता. म्हणजे तो काळ आणि आताचा काळ खूप बदल आहे. आणि सगळ्यांना मी सपना जगताप, मी गृहिणीच आहे. म्हणजे पुढे शिक्षण घेतलं पण मला नाही जमलं जॉब करायला. आजचा दिवस म्हणजे काय आता शब्दात नाही सांगू शकत, कारण की आजच्या दिवसासाठी मी माझ्या मुलांची शाळा, मला आता काय करायचं ते करा तुम्ही, मी चालले. आज हायवेकर मॅडमला भेटायचं होतं. आता बाकी काही नाही सांगू, फक्त आज आनंद आहे. सर मी आम्हाला जगताप म्हणजे आंगावकर. माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे 12वीचं आणि मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिटचं काम करतो. त्याच्यामुळे काहीच नाही. आणि आजचा दिवस आठवणी राहण्यासारखा आहे. परंतु खूप तयारी केलेली आहे. तुमच्या सर्वांची भेट झाली, तुम्हालाही बरं वाटत असेल इथून एका भेटून वगैरे. थँक्यू. मी आता सध्या कापड व्यवसाय मागकरी. एकत्र येऊया, मनाशी बोलूया, सुखदुःखांच्या वाटा एकत्र चालूया. स्नेहांच्या गंधाने फुलू दे माती, गेट टुगेदरच्या स्नेहादिनाच्या दिनी. हे गेट टुगेदर म्हणजे आपल्या नात्यांचा उत्सव आहे. रोजच्या गडबडी हरवून गेलेल्या गोष्टींना पुन्हा नव्याने उजाळा देण्याची, आठवणींची संधी आहे. जीवनातील हा एक छोटासा क्षण आपल्याला मोठ्या आठवणी देऊन जातो. थँक्यू. प्रियंका. माझा नमस्कार, माझं नाव रेश्मा अनंतराव पाटील. मी सध्या घरीच ही करते, वर्किंग हे नाते उद्योग करते. मी तर म्हणेन की मला जर विचारलं तर काय राहावं तुला, परत एकदा काय आहे तर मला शाळेत यायला डबल आवडेल. मी एवढंच सांगू शकत. पण मी सर्व सरांना इतका आभार मानते मी, कारण की सरांनी आम्हाला पुढे काय जे अनुभव असते ती लवकर नाही सांगितले त्यासाठी खूप विनंती. कारण की ही अनुभव ही सगळ्यात जास्त ती पहिलेचे अनुभव का सगळ्यात जास्त चांगले, कारण की हे आयुष्यातले अनुभव इतके कठीण असतात हे आता कळालं.
आणि विशेष म्हणजे शाळेतच सगळं आनंद असते की कुठेच आनंद नाही. कोण म्हणतात सोन्यात, अगर काय आपल्याला ज्या लेडीजला जे लागतं त्यात आनंद आहे. मी तर म्हणते मी सगळा शाळेतच आनंद आहे जास्त. एवढं मी तो आपला आठवड्याचा आपली शाळा, ज्ञान आणि संस्काराची बरकत करणारी आपली शाळा. या शाळेतून आपल्याला मिळालेल्या ज्ञानाच्या पिठाच्या जागी जोरावर आपण आपल्या सर्वांच्या आयुष्याची भाकरी भाजलेली आहे. आपले जुने क्षण, जुने नाते ते आणखी एकदा आपण इथं साजरी करण्यासाठी आलेलो आहोत. धन्यवाद. विशाखा विवेक पेद्दावाड. मी आता आहे विशाखा नरेंद्र चिलमी. मी मुंबईला राहते आणि मी एक प्रीस्कूल टीचर आहे. आणि या सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला मला. थँक्यू सो मच. द्यायचं आहे उत्तम पवन जगताप. प्रथमतः सर्वांना, माझ्या सर्व गुरुजनांना माझा नमस्कार. आज आपण शिकवलेल्या शिकवणीने मी शिक्षक झालेलो आहे. मी न्यू हायस्कूल गंगापूर येथे माध्यमिक शिक्षक गणित या विषयामध्ये आहे. याच शाळेमध्ये ज्यावेळेस आमचा 10वीचा निरोप समारंभ होत होता त्यावेळेस स्टेज डेअरिंग नव्हती सर. अक्षरशः बालाजीच्या घरी जाऊन बसलो होतो आम्ही मुलं, कारण स्टेज डेअरिंगच नव्हती. पण ज्या वेळेस मी पहिल्यांदा शाळेत पाऊल ठेवलं त्यावेळेस कळालं अरे खरंच जे सरांनी शिकवले आज ते मला शिकवायची वेळ आली. त्यावेळेस मला सगळ्या सरांची आठवण झाली. पेद्दावाड सर, कुलकर्णी सर असतील, शेख सर असतील, नारायण कदम सर असतील, प्रत्येक सरांची आठवण टपमन डोळ्यात पाणी आलं सर. पण त्यावेळेस स्टेज डेअरिंग होती, पण आज ती स्टेज डेअरिंग पूर्णपणे आली. आत्मविश्वास पूर्णपणे भरलेला आहे. त्यामुळे परत एकदा तुमचे सगळ्यांचे आभार मानतो आणि मी थांबतो. दत्ता विभूते. सर, मी दत्ता विभूते. मी पुणे ते अकोडी बरोबर चौकमध्ये माझं सलून आहे. 6 चेअरचं सलून आहे. 6 चेअर मध्ये कामगार आहेत. सर्व तुमच्यामुळे या इथपर्यंत पोचले आणि पूर्ण झिरोमधून मी आजपर्यंत इथपर्यंत आलो ते सर्व तुमच्यामुळे आहे. थँक्यू. मनाच्या गाभाऱ्यात साठवलेली शाळा म्हणजे एक अनुभव, प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी येणारा. शाळा म्हणजे एक मंदिर, यशाच्या शिखरावर नम्रतेची पूजा शिकवणारे. शाळा म्हणजे गुरु, पावले पावली बळ देणारा, जडण घडवणारा. शाळा म्हणजे सगळ्यांना बांधून ठेवणारे. यानंतर बालाजी सर. मी बालाजी जगताप. पवन जे बोलला म्हणजे 10वीला स्कूल डे झालं त्यावेळेस म्हणजे तेव्हा पण नाही आता पण म्हणजे स्टेजवर येऊन बोलायची आणखी भीती वाटते. स्कूल डे झाला त्यावेळेस आदर्श शिक्षक म्हणून निवड झाली होती माझी. माहिती नव्हतं, परंतु आता पुढं बोलून भाषण करायला होतं या भीतीने घरात जाऊन बसत होतो. आता पुढं जाऊन शिकवतोय पण आणखी स्टेजवरती येऊन बोलायची धाडस नाही. तर 10वी झाल्यानंतर परत ग्रॅज्युएशन, D.Ed, B.Ed, MSc मॅथ झालं. परत एक 4 वर्ष क्लार्कची कामं केली. परत आता 1-2 वर्ष झालं मॅथ शिकवतो 11वी-12वीसाठी. माझं नाव शेख मुश्रान गनी. 10वी नंतर आर्किटेक्चर झालं, त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग करून स्वतःचा कॉन्ट्रॅक्टशिप चालू आहे. लोहार आणि उमरगा तालुक्यात दोन्ही कामं चालू आहेत. आता माईक तर पहिल्यांदाच घेतलेलं आहे. मग शाळेत 10वी पर्यंत आज माईक घेतलेलं नाही, असं पहिल्यांदा घेतलेलं आहे. त्यामुळे बाकीचं सगळे पळून गेले मला वाटतं. हॅलो सर, मी सागर आनंद गावकर. सध्या शेतीच करतो. शेती माझ्या हिशोबाने सध्या बाकीच्या नोकरीपेक्षा मला शेती परवडते. व्यवस्थित शेती करतो, व्यवस्थित परपंच चालवतो, काय नाही. तुमची आठवण म्हणजे खूप येत सर, कारण मी राहतो गावात
की शाळेत येता जाता शाळा बघितली की तुमची सगळ्यांची आठवण येते. सगळ्यांची शाळेत आल्या किंवा काय काही कार्यक्रम असला शाळेत आलो ना सगळ्यांची आठवण येते न चुकता. नमस्कार सर, माझं नाव सुजय जगताप. माझा व्यवसाय आहे कोथिंबीरीचा भाजीपाल्याचा. हॅलो सर, धन्यवाद. मी आधी शाळा सोडली पण शेती काम करायला लागलो. पण शेतीत मला चहा सांगण्याचा मी शाळेच्या मागत राहतो. पण मला आल्यानंतर शाळेत जसा निषेध करायचा आणि आजोबा शाळेत जाऊन होती मी जाऊन तारा मी कुठेही बसायचं. पण शाळा आठवीपर्यंत शिकलो. एवढी भाषा संपत्ती जय जय महाराष्ट्र. ते शेवटच्या श्वासापर्यंत न विसरता येण्यासारखे आहेत. आणि ही शाळेची तसेच दिलेल्या संस्काराची ताकद आहे. लहानपणी जे काही प्रार्थना व स्तोत्रे शाळेने शिकवले त्या प्रार्थनेची आजही आवर्जून आठवण येते. आणि कधीही गुणगुणत असताना काही वेळ आठवणीच्या श्वासात मन रमत असते. नमस्कार सर, मी रामराजे जगताप. मी फोटोग्राफी करतो. मनामध्ये अशी संकल्पना आली की आपण पण गेट टुगेदर कार्यक्रम घेऊया. सर्वांना विद्यार्थ्यांना बोलवूया. शूटला गेल्यानंतर एका ठिकाणी शूटला गेलो होतो. अशा ठिकाणी मग ते पाहिल्यानंतर मनामध्ये कुठंतरी असे वाटलं खंत आपण पण बोलूया, कार्यक्रम घेऊया. त्या निमित्तानं तुला बोलू. नेताजी गायकवाड, मी शिवाय पोहोचवाय. शाळेतला दंगा घेतलेला पंगा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, अरे देवा कठीण ती परीक्षा. डबा न खाता खाल्लेली बाहेरची ती भेळ, मस्त खेळलेले ते खेळ. शाळा संपल्यावर कळते काय गंमत असते शाळेची. ती शाळेची. तसं भेळ वगैरे काय नव्हते आपल्या गावात. डबाच खायचो आपण. शेती करतो. दहावी झाल्यानंतर मी 2 वर्ष ॲग्रिकल्चर डिप्लोमा केला आणि त्याच्यानंतर 12वी आणि ग्रॅज्युएशन केलं. ग्रॅज्युएशन नंतर महाराष्ट्र शासन वन विभाग यामध्ये नियक्षेत्र वनाधिकारी म्हणून मे 2017 मध्ये माझी निवड झाली आणि माझी पोस्टिंग मिळाली. पहिली पोस्टिंग माझी मिळाली म्हणजे कोकणामध्ये सावंतवाडी या ठिकाणी. कोकणचं सांगायचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांनी फिरून आला असताना काही जण फिरले नसतील. पण एक निसर्गरम्य वातावरण आणि डोंगरातली ती गार हवा यामध्ये अशा ठिकाणी नोकरी करण्याची मला संधी मिळाली. आणि ती संधी मिळाली ती या गुरुजनांमुळे. त्यांनी माझ्या शिक्षणाचा पाया भक्कम केला आणि मला शिकवलं. म्हणून मी आज त्यांच्यामुळे या पदापर्यंत पोहोचू शकलो. आणि सध्या मी बदलीनं सांगली या ठिकाणी स्थायिक आहे. एवढंच मी माझे 2 शब्द बोलतो. ओके, ठीक आहे. मी सरांना विनंती करते की स्वखुशीने आपण समोर यावं आणि आपले मनोगत व्यक्त करावे. नाही, मला सगळ्यांची ओळख आहे. सर कुलकर्णी सर, मी तुम्हाला फर्स्ट विनंती करते की तुम्ही पुढे या. 5000 ते 8000 किलोमीटरचा प्रवास करून 1 महिना जवळजवळ देवाचा प्रवास करून आलो. आणि आज ह्या देवाचं दर्शन होणार होतं. यात कोळ्या कळ्या माझी लपले रवींद्र शिवाजी, विकसता प्रकटतील समाजी शेकडो महापुरुष. एक आनंद वाटतो. शब्दानं मारण्यापेक्षा हातानं मारल्यामुळं बरेचसे लोक माझे घडले आहेत. परंतु एक पाप होतं, ते सत्कर्म नव्हतं. तुम्हाला वाटत असेल, पण मारल्याशिवाय बी विद्या येत नव्हती. कळलं का? तात्पर्य सांगायचं तुम्हाला, एक दिवस असा प्रसंग माझ्यावर आला की कोण आहे की मला कळलं नाही. उड्डाणपुलाच्या जवळ शिवाजी चौकामध्ये आणि मी आपली ड्युटीची बॅग घेऊन देऊन उतरून निळंगामार्गे आलो आणि तिथं उतरलो. समोरून एक गाडी उभा करून एक विद्यार्थी समोर आला. पण विद्यार्थी मला माहीतच आले ती त्यांना मी आमच्या जातीचा ह्यांना पुढे पाय कसं पडून डायरेक्ट पाय धरले माझे. तो म्हणजे हे डॉक्टर पाशा गणेश शेख.
मग मी म्हणतो कोण कोण तुम्ही? तर थोडे केस वाढलेले होते, जरा शरीर मोठं झालेलं आहे. मला नतमस्तक म्हणजे आपण केलेल्या कार्याची उपरती होते. ह्या उपरती पुस्तकातून मी बरेच असे कॅरेक्टर भेटलेले आतापर्यंत माझ्या जीवनात. 5-6 गावावर नोकरी झाली माझी. तिथं जे जे काही असे हिरे तयार झाले ते हिरे त्याच्यामध्ये मांडलेले आहेत. आपल्या गावचे सुद्धा 3 हिरे या पुस्तकात आहेत उपरतीमध्ये. आणि पुढचं पुस्तक आहे माझं आगामी, ते संकोचलेली मनं. जीवनामध्ये गरिबीमुळं, दारिद्र्यामुळं किंवा आपल्या कर्तृत्वामुळं कुठेतरी मनाचा संकोच झाला आणि पुढे जाण्याला वाव मिळाला नाही, अशा माणसाचे चरित्र त्याच्यामध्ये लिहिलेले आहे. परंतु येत्या 3 मेला त्या पुस्तकाचं विमोचन होईल साहित्य संमेलनामध्ये किंवा कुठल्या तरी ह्याच्यात. महाराष्ट्र शासनानं 20,000चं मानधन मला त्या पुस्तकाला दिलेलं आहे. आता जे तुम्हाला द्यावं म्हणून आणलं तो पण मुळातच 8 पुस्तकं आले बॅगमध्ये. तुमच्यापैकी कुणाला तरी एकाला देतो, ज्याला पाहिजे असेल तरी नंबरवर फोन करायचा आणि जे असेल ते रक्कम भरून गटागट स्टोअर्समध्ये ठेवलेला आहे. पण तिथं नसतं तर माझ्या फोनवर मिळालं तर पुस्तकं मिळतील. हे एक माझा वैयक्तिक परिचय झाला. पण काम करत असताना येणाऱ्या अडचणीला मी फार मोठं तोंड दिलं ह्या गावात. तुम्ही काय का म्हणा, आमच्या गावानं जितका त्रास ह्या गावानं ह्या देहाला दिला तितका मी विद्यार्थ्याला त्रास दिला आणि चांगलं करण्याचा प्रयत्न केला. एक गंमत काय, एक काळ असा झाला की नवीन आल्यानंतर जी मालिका बघितली गुणवत्तेची, त्या गुणवत्तेच्या मालिकेकडे मी पाहत होतो आणि घरोघरात जाऊन जे काही वंचित लेकर आहे त्या प्रत्येक लेकराला छडी घेऊन आणायचं आणि गोट्याची डाव मोडायचे. मग वाले गुरुजी आणि भातागाळी मला 3 इन्क्रीमेंट दिले. त्या भातागाळीला कशी दिली तुम्हाला सांगतो. बत्ती जाऊन त्या कोपऱ्यावर ठेवतो संध्याकाळी बत्ती, आणि मुली कोण जात असतात चपराशाला सोबत घेऊन पाठवायचा. अचानक शिवची बैठक ग्रामपंचायतमध्ये होती आणि ती रात्री वर्ग चालू असताना मी एका वर्गावर, वाडीकर एका वर्गावर होते. वाडीकर सर आणि दोघांचं ते इकडं माझा मराठीचा आणि इंग्रजीचा आणि तिकडे वाडीकरचा गणिताचा तास चालू होता. मी व्याकरण शिकवत असताना बाहेरून त्यांनी पेशॉपला आले, नीट शाळेत एंट्री केली. 2 शिक्षक आमची इथे कॉम्प्युटर नवीन प्राणी आला होता, त्या प्राण्याला छेडछाड करत होते, काही छेडाछेड, कुणालाच काही जमत नव्हतं. आणि एक किरायला आणलेला होता, त्याच्या ठेवून दोघं हे असतं ती ह्याला मांडरात ती म्हणत दोघं बसते. ती शिवसाहेबांनी ती खोली उघडली, दार पुढे गेलेलं. आज डोकावून पाहिलं तर 2 शिक्षक ती काहीतरी शिकत आहे ती दिसलं. परत या ऑफिसमध्ये इथं एक शिक्षक राहत होते आळंगे म्हणून, आणि त्याने आपलं काय उशाला हे टाकून कवर उघडून ठेवून बसले होते. आम्ही कुणी जेव्हा दोघं होतो, मी काय म्हणतो कुणीतरी पाहिजे आता थोड्या वेळ सोडतो, 9:30 झाले ते आमचा तास चालू होता. आणि त्यावेळेस शिवसाहेबांनी मलालवाडी करला, तिथं काम बघितलं शिक्षण अधिकारी, ही विज्ञानाचा प्रमुख, विज्ञान प्रमुख तालुक्याचा. मग असं परिचय अशा पद्धतीने आमचा दिला. पण तुम्हाला खरा परिचय माहित आहे का, महाराष्ट्रात कुठं 10 वाजेपर्यंत शाळा चालू आहे का संध्याकाळी, तर ह्या दोघांनी 9वी आणि 10वीचे 2 वर्ग या ठिकाणी चालू केले. त्याचं फळ मला म्हणजे काय, ज्या कोवळ्या वयातल्या लेकराला उमलण्याकरता प्रयत्न केला, त्या कोवळ्या वयातल्या मुलाला उमलण्याकरता प्रयत्न, त्याचं बक्षीस म्हणून आम्हा दोघांना 1-1 वेतन वाढले. आणि त्याच्यामुळं मला वाटलं आपण किती जरी संकट आले तर त्या संकटाला तोंड देऊन आपण काम करायचं. मला माझ्या सहकार्याची बरीच आठवण येते. कुणाचं आडलं नडलं काय असलं त्यांनी आत्मा होता, या शाळेचा मुख्याध्यापक होतो. कुणाची आर्थिक गरज असेल, कुणाचं काय असेल, कुणाची शैक्षणिक गरज असेल तर प्रत्येक शिक्षकाकडे सुद्धा मी घरच्या ह्याच्याप्रमाणे प्रयत्न केला. माझा नारायण असा होता, हट्टी होता. कोणता नारायण? कदम सर. काय होतं, जेवण करायचं लगेच पाठवायचं घराकडे डबा घेऊन म्हणून, आणि दोघं मिळून जेवण पुन्हा वर्गावर जायचं. काय काय गोष्टी मला इतक्या आनंदाच्या वाटते तिथं. मी कुणाचीही गरज, मी कसली जर असली आर्थिक गरज, त्या काळामध्ये मी 5-5, 10-10, 15-15 हजार खिशात बाळगून राहत होतो. कशावर माझे 2 धंदे होते. मी स्वतः डॉक्टर BMS आहे आणि त्यावेळेस मी नवीन इथे आलेल्या प्रॅक्टिस चालू केली. बऱ्याच जणांची ह्या गावात 3 जीव वाचवले गेलेले. काय किंवा त्याची तुमच्या नावाची कॅबिन तयार करा झाडाच्या होती. अजून झाडं लावा.
गावाची शोभा वाढवायची असेल किंवा तुमच्या नावाचं कौतुक या गावात व्हायचं असेल, अमुक ह्या वर्षाची ही बॅच आहे, ह्या बॅचने इथे हे केलं. सामाजिक कार्य आता सध्या आम्हाला काय रोटरी क्लब मार्फत आम्हाला धंदे करावे लागते. रोटरी क्लब एक सेवाभावी संस्था आहे, म्हणजे एक संस्था बी नाही, पण आम्ही प्रत्येकाने त्याचं धन गोळा करतो एखाद्या गावच्या जाऊन सेवा करायची. तसं तुमच्या धनातून काही सेवा करता येते का? आपण या ठिकाणी मी म्हणत नाही, तुम्ही तुमच्या पायावर तयार झालात आणि त्या पायावर तयार झाल्यानंतर आमच्याकडे आशीर्वाद आला. तर इतके दिवसचा जो काळ गेला त्यामध्ये जे तुम्ही शिकलं घेतलं, एकेका विद्यार्थ्याचं मी कौतुक करतो. हे पूर्ण ग्राउंड पेटेवर सर मी खंदून घेत होतो पूर्ण आणि झाड आणि त्या कामाची धुरा कुशल शेतकरी निर्माण झाला ह्याचा आनंद वाटला मला. पुणे शिक्षक होते पण स्वतःच्या कर्तव्याला कधी विसरू नका. स्वतःच कर्तव्य जीवनामध्ये आई वडील भाऊ, हा माझा सासरा, हा माझा दीर, ही माझी सासू, आईच्या ममतेने सगळ्याकडे बघा. मला जे दिलंय ते देण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आमच्यातून जे घेतलंय, आमचे ते खेळा नवीन आला शेख सर, गणिताचं सांख्यिकी ज्ञान होतं की त्या सांख्यिकीमुळं कॉमन मॅन माझा मुलगा 93% मार्कला 20 मिनिटाच्या नंतर अर्धा तासात किती करतो. प्रत्येक प्रकारच्या गणिताचे काढे तयार करून हे गणित द्यायचे आणि त्याच्यावर तो मुलगा शिकला. अजून सुद्धा शेख सरचं नाव घेतो. सध्या मॅथ बी शिकवतो, त्यानं इंग्रजी शिकवतो. MCOM झालाय, MCOM BEd झालाय, पण MPSCची हार्ड टायमाला MPSCच करायचा आहे म्हणून. त्यामुळे तुमच्याच बॅचचा असावं कदाचित किंवा मागं पुढे आला चालते. तर जीवनाचं सुख निर्माण करायचं आहे ना, तर कष्टाला आपण काय केलं पाहिजे? तिलांजली दिली पाहिजे. कष्ट केलंच पाहिजे. कष्टाची जरी भाजी भाकरी तुप साखरेची चोरी नको. मी या ठिकाणी मी BA ग्रॅज्युएट आहे, मी हे काम कसं करू? अजिबात संकोच करायचा नाही. माझ्या आईच्या इथं, माझ्या वडिलाच्या इथं एवढं मोठं आहे, मी असतं करू का? कधी चिंता करायचंच. काम केल्याशिवाय कोणती देवपण येत नाही. मला एक अत्यंत आवडीनं सांगावं वाटतं ह्या शाळेच्या ह्याच्यावर. मला माझ्या जीवनामध्ये किती 5 वेतनवाढी ह्या शाळेच्यावर मी घेऊन गेलोय. म्हणजे चांगलं काम केलं तर काय मिळतं, काय फळ आहे? माझ्या बरोबर माझ्या हाताखाली असले 3 शिक्षकाला मी एक वेतनवाढ दिलं. कशामुळं? त्यांना शाबासकीची थाप पाठीवर असल्याशिवाय कुणी कर्तव्याची दुराई घेऊन जात नाही. आणि त्यामुळं एकेका शिक्षकावर संकट तर सोडा, पण गावातला एक माणूस काठी घेऊन आला इथं कोपऱ्यावर, सगळे आता काय भांडण लागते व्हावं, पण त्याला त्याच माणसाला म्हणलं ती काठी टाक आणि ते पोळ उकरला याला ते उकरून दे म्हटलं. त्यानं ताबडतोब खेळाची ही बी करून घेतला. जीवनामध्ये सुख किती असतात. शिक्षण हे अमृताची वाटी आहे. हे अमृताची वाटी आपल्यापर्यंत पोचलेली आहे. आता ओटा लावायचं का अजून जास्त प्राशन करत बसायचं किंवा उद्योग करायचा, याच्यातच मला आनंद वाटला. इथं 2 विद्यार्थ्यांनी मला आनंदाने सांगितलं की मी सर इतके केले. ज्वारीचा अतिउत्पन्न करणारा कोणता एक जर ह्याच्या शेतकऱ्याचा तर त्याचा मी सत्कार करणार आहे. आपल्या या शेतकऱ्यापैकी ज्यांनी कोणी ज्वारीचं उत्पन्न केलं, प्रत्येकाच्या घरी ज्वारी लागते, गहू लागतात. ज्यांच्यानी ज्वारी केवळ 20 कट्ट्यापेक्षा जास्त ज्वारी काढली आहे अशा उत्पन्न यावं. इकडे आनंद लवकर मला काल कळालं. वट कुशल शेतकरी आहे आणि मला आनंद असा वाटतो. याला मी 3 ठिकाणी शाळेत घेऊन गेलो, पण 3 ठिकाणी तो त्या महागारी गावातच आला. अजूनही आठवतात ते शाळेतले दिवस ज्यावेळी मार खायचो. तर यानंतर मी अशी विनंती करतो की आळगावकर मॅडमनी 2 शब्द आपलं मनोगत व्यक्त करावं. घडलेला आजचा हा तुमचा आणि आमचा सगळ्यांचा सहसंबंध असणार आहे. मला ज्यावेळेस शर्वरीने फोन केला की मॅडम असं असं चाललेलं आहे नियोजन की आमच्या बॅचतर्फे आपल्याला गेट टुगेदर ठेवायचं आहे, त्या क्षणी म्हणजे मी तर सुरुवातीला नाहीच म्हटलं होतं तिला की मला खरंच म्हणजे लग्नाला जायचं इतकं इमर्जन्सी होतं.
पण तरी सुद्धा नंतर मनात एक खंत वाटली. 15 वर्ष झाली, आता 2025 आहे, तर 15 वर्षांनी मी जवळजवळ इथे येते. म्हटलं चला नाही, आपण जर गेलो तर सगळ्यांच्या भेटीगाठी होतील. आणि विशेष म्हणजे मुलांनी एवढं प्रेमाने बोलवले. त्यानंतर पवनचा फोन झाला होता. पवन म्हणे नाही मॅडम, तुम्हाला यावंच लागणार, नाही तर आम्ही तुम्हाला व्हिडिओ कॉल करू, तुम्हाला लाईव्ह घेऊ. आम्ही एवढी तयारी त्यांनी दाखवली होती. आणि तो खरंच म्हणजे तुमचा सगळ्यांचा तो आनंद पाहून मला पण कुठेतरी वाटलं की नाही, ते एवढे फोर्स करतात तर आपण जाऊया कार्यक्रमाला, की जेणेकरून सगळ्यांची भेट होईल. आणि कुटुंब सत्कार केला तुम्ही, खरंच त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची आभारी आहे. आणि आजचा हा दिवस म्हणजे माझं स्वतःचं गेट टुगेदर अजून झालेलं नाही बरं का. मला म्हणजे खरंच वाटलं असं की आमचं गेट टुगेदर अजून झालं नाही, कारण आम्ही अजून एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे. पण तुमची ही जनरेशन अशी आहे की तुम्ही असे हे गेट टुगेदरचा प्रोग्राम ठेवला आणि तुम्ही हा कार्यक्रम घडून आणला, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. पवननी मला एवढं सुद्धा सांगितलं की मॅडम नाही तुम्ही आहेर घ्या, मी तुम्हाला फोनपेने पैसे पेड करतो. म्हटलं अरे आहेराची काहीच गरज नाही, तुम्ही बोलवलं माझ्यासाठी तोच खरा आहेर आहे म्हटलं मला. आणि खरंच तुम्हाला सगळ्यांना भेटू म्हणजे मला चेहरे लक्षात राहतात पण नावं आता लक्षात येत नाहीये की हा बाबा जे एक दोन चेहरे म्हणजे असं समोर आता शरवीचं, पवनचं, रेशमाला तर मी ओळखते, माझ्या मुलींना सांगत असते ही माझी बॅच आहे बरं का, किंवा ह्या मुली होत्या, त्या मुली होत्या. मग त्या मला विचारतात मम्मी तू आता एवढे वर्ष झाले मी त्यांना कसं काय ओळखते. म्हटलं बरोबर आहे, माझी सुरुवातीची सेवा इथं गेलेली. आणि मला खरं आनंद वाटतो की परत एकदा भातावीला यावं. म्हणजे मी दुसरीकडे जिल्ह्यात होऊन गेलेले आहे, पण मला खरंच परत तुमची सेवा करायची जर संधी मिळाली ना तर मी निश्चित परत एकदा भातावीला येईन. कारण मला भातावीने जे काही म्हणजे प्रेम दिलेलं आहे, इथल्या लोकांनी जे काही मला सांभाळून घेतलेलं आहे, माझ्या शाळेतले सहकारी असतील, गावातले नागरिक असतील, आणि सगळ्यात मेन म्हणजे तुम्ही सगळे विद्यार्थी. कारण सुरुवातीला माझी इथं राहायची अजिबात मानसिकता नव्हती. पेद्दवड सरांना, कदम सरांना सगळ्यांना माहिती आहे की मी सुरुवातीला म्हणजे मी नाहीच म्हणायची, कारण माझा इकडे येण्याचा हा पहिलाच एक प्रयत्न होता. आणि घरात पण सगळे म्हणायचे की नाही तू तुझं ठरव, तुला जायचं की नाही सर्व्हिस लागली तर. आणि मग मी तर आले, पण मग एकदम म्हणजे नवीन गाव, इकडचा नवीन परिसर, सगळे नवीन लोक वगैरे म्हटलं, आणि थोडंफार माझ्या बोलण्यामध्ये बदल झाला होता. एकंदरीत खूप छान, माझे ते 6 वर्ष खूप छान गेले इथे. आणि म्हणून मला परत जर संधी मिळाली तर मी नक्की भातावीला येईन, एवढं मी सांगते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद व्यक्त करतो. शायद फिर वो तकदीर मिल जाए, जीवन के वो हसीन पल मिल जाए, चल फिर से बैठे क्लास की वो लास्ट बेंच पे, शायद वापस वो पुराने दोस्त मिल जाए, शायद वापस वो पुराने दोस्त मिल जाए. यानंतर या 2008-9 बॅचच्या गेट टुगेदरच्या निमित्तानं पुन्हा एकदा एकत्र व्यासपीठावरती या शाळेमध्ये येण्याची संधी मिळाली, त्याबद्दल सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे धन्यवाद. या भंडारे अक्का, सारणे अण्णा, शेख सर आणि सगळ्या माझ्या विद्यार्थी बंधू वगैरे. खरं पाहिलं तर तुमच्या बॅचला थोडासा माझा सहवास कमी मिळालेला आहे. मी 2004ला, मला वाटतं तुम्ही 7वी किंवा 8वीला असाल, त्यावेळेस उपस्थित झालो. हां, 7वीला होतो. आणि 1-2 वर्ष मला तुम्हाला शिकवण्याची संधी मिळाली. खरं तर त्यावेळेस 2004ला मी सुरुवातीला आलो. खरं तर तुम्ही आज गेट टुगेदर करताय, तुम्ही तुमच्या गुरुजनांना बोलवलंय, पण माझ्यासाठी दुहेरी योग आहे की मला शिकवलेले माझे गुरुजी S.K. जगताप सर, ज्यांनी मला 7वी, 5वी, 6वी, 7वी पर्यंत कानेगावच्या प्राथमिक शाळेमध्ये शिकवलं, ते गुरुजी सुद्धा इथं आहेत, त्यांचा विद्यार्थी इथं आहे आणि माझे विद्यार्थी इथं आहे. हा खरं तर तुमच्या रूपानं आज गेलेला एक दुग्धशर्करा योग आहे. आणि 2004ला मी इथे उपस्थित झालो. त्यानंतर या शाळेमध्ये नोकरी करण्यासाठी आलो, पण नोकरी कसं करावं हे या लोकांकडून शिकलो. की जे इथे ज्येष्ठ मार्गदर्शक होते, नाना होते, पेद्दावर सर होते, व्यंकट गुरुजी होते, अजित गुरुजी होते, दत्ताभाऊ होते, असे अनेक होते की ज्यांनी मला सुरुवातच्या काळामध्ये, नवीन काळामध्ये नोकरी कशी करावी याचं शिक्षण दिलं, शिकवलं. आणि त्याच्या बळावरती मी आजपर्यंत एक यशस्वी शिक्षक म्हणून कार्यरत आहे. इथून 2012ला मी गेलो आणि त्यानंतर 12 पासून आतापर्यंत अजूनही प्रशाला धानोरी या ठिकाणी कार्यरत आहे. खरं पाहिलं तर त्यावेळेसच्या
दिवसाची अजूनही आठवण येते. आज तशा कुठल्या शाळा राहिलेल्या नाहीत. आपली शाळा अशी होती की तुम्ही म्हटलात की खेळायला जायला आवडायचं, मैदानावरती आपणही खूप वेळ असायचं. त्याचप्रमाणे आम्हाला इतकी शाळा जवळ होती की कधी कधी आम्ही सकाळपासून संध्याकाळी उशिरापर्यंत या गावामध्ये या शाळेमध्ये राहायचं. त्यामुळे आजही बरीच मुलं अजूनही परिचयाचे आहेत, कारण त्यांच्या भेटीही होतात, कधीतरी येत जाता भेटतात, त्यामुळे तेही परिचयाचे आहेत. आज तुम्ही सगळेजण तुमच्या क्षेत्रामध्ये जे कुठलं क्षेत्र निवडलं असेल त्या ठिकाणी यशस्वी आहात, त्या ठिकाणी काम करत आहात. त्याचा खूप आनंद वाटतो की आपण ज्या विद्यार्थ्यांना शिकवलं ते विद्यार्थी कुठेतरी आपल्याला बघितल्यानंतर लांब पडत नाही, तर उलट आपली मान उंच करतायत की या क्षेत्रामध्ये, मग ते कुठल्याही असतील, शेतीमध्ये असतील, नोकरीमध्ये असतील किंवा व्यापारामध्ये असतील, कुठल्याही क्षेत्रामध्ये ते परिपूर्ण आहेत, यशस्वी आहेत. आज त्या विभूतीला मी बघत होतो 2-3 वर्षापूर्वी, त्या फेसबुकवर बघितल्यानंतर माझ्या हा चित्रपटात गेला काय त्याला बघितल्यानंतर, कारण त्याचे ते फोटो होते, त्याचा कुठला व्यवसाय मला नक्की माहीत नव्हतं, पण असं वाटायचं. तर असे अनेक जण तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये गेलात, यशस्वी झालात, आणि त्या ज्या गुरुनी तुम्हाला शिकवलं त्या ठिकाणची आठवण तुम्ही खरंच केलात आणि आज आम्हा सर्वांना बोलवलं, सर्वांचा सत्कार केलात. तुमचं पाहून आम्हालाही वाटते की आमचेही गुरुजनांचा आता सत्कार करावा आणि आमचं सुद्धा असंच गेट टुगेदर करावं. मॅडम म्हटल्याप्रमाणे आम्हाला सुद्धा वाटते की आपण सुद्धा आता आपलं गेट टुगेदर करायला पाहिजे. पूर्वी मागच्या 2 वर्षाखाली आमचं एक झालं, पण ते DED कॉलेजचं होतं, पण तसं आता लहानपणचं सुद्धा करावं असं वाटतं. आणि तुम्ही यशस्वी आहात, तुम्हाला आता आम्ही शिकवण्याची किंवा संदेश देण्याची गरज नाही, पण तरी सांगतो ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्या ठिकाणी उच्च ध्येय बाळगा, आत्मविश्वासाने प्रयत्न करा, आणि ज्यावेळेस तुम्ही आत्मविश्वास उच्च बाळगता, जिद्दीने प्रयत्न करता, त्यावेळेस तुम्ही नक्की यशस्वी होता. त्याला जास्त काही लागत नाही. याची मूर्तिमंत उदाहरणं तुमच्यामध्येच आहेत. आणि या गेट टुगेदरच्या निमित्तानं तुम्ही, मला आजही आठवतो की 7वी असताना सोनी ते इंग्रजी शब्द पाठ केल्यानंतर अडखळायची. आज माझ्यापेक्षा असंख्य मराठी बोलते की जे मलाही तिथे बोलता येत नाही, पुणेरी भाषा शिकले. तर याचा अभिमान वाटतो की आपले विद्यार्थी आज आपल्या पुढे आहेत. आणि शिक्षक हा असा असतो, तो एक दीपस्तंभाप्रमाणे असतो, तो त्या विद्यार्थ्याला चौकापर्यंत नेऊन सोडण्याचं काम करतो, आणि त्या विद्यार्थ्यांना ठरवायचं असतं की कुठल्या वाटेनं आणि किती चांगल्या प्रकारे प्रयत्न करून आपण ते तिथे यशस्वी व्हायचे किंवा जायचे. अशा हा तो एक वाटाडा असतो, आणि त्या वाटाड्याचं काम आम्ही केलं याचा आज अभिमान होतो तुमच्याकडे पाहिल्यानंतर. आणि यावेळी जास्त न बोलता या ठिकाणी तुम्ही आम्हाला बोलवलं, आमचा सन्मान केलात, आमची आठवण काढली, आणि तुम्ही विसरत चाललात. आता परत एकदा आमच्या मनात आणखी साठले गेलात. तुम्हाला आता कधीही पाहिल्यानंतर आम्हाला लक्षात येईल. आज म्हणून तुम्हाला मुद्दाम सांगितले तुमचा परिचय करून द्या, कारण नावं माहीत आहेत पण तुटक नावं माहीत आहेत. तर तुम्ही आठवण केलीत, आमचा सत्कार केलात, याबद्दल तुमचे आभार. तसंच हे सगळं तुमचं प्रेम पाहून आता पुन्हा एकदा वाटतंय, पुन्हा एकदा मॅडमनी म्हटल्याप्रमाणे भातागाईच्या शाळेमध्ये यावं. जरी मॅडमला संधी नसली तरी मला आहे, मी कदाचित पुढच्या वर्षी प्रयत्न करतो आणि इकडे पुन्हा एकदा येण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा एकदा ते क्षण, त्या आठवणी ताज्या करण्याचा प्रयत्न करतो. आपण सर्वांनी तो बोललात, आमचा सन्मान केलात. सर्वांच्या वतीने मी तुम्हा सर्वांचा पुनश्च धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. त्यावर खाल्लेल्या छड्या सगळ्यांना आठवत असतील ना? मैदानावर खेळलेले खो खो कबड्डीचे डाव, मन पिवटळून टाकणारा तो शेवटचा दिवस, आणि आता उरल्या फक्त त्या आठवणी. थँक्यू. शेख सरांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करा. यांनी जे गेट टुगेदर आयोजित केलं त्याबद्दल आम्हाला एकत्रित येण्याची संधी दिली. मी 12/6/2002 या दिवशी या भातागाईला उपस्थित झालो. मला भातागाई गाव माहीत नव्हतं. माझी जेव्हा ऑर्डर आली, मी पहिल्यांदा ऑर्डर या गावामध्येच आली, आणि मी जेव्हा बसनं आलो, एकच बस होती सकाळी,
तेव्हा मी कास्तीमध्ये उतरलो, म्हणजे गाव माहीत नव्हतं त्यामुळे कास्तीमध्ये उतरलो. पुन्हा ही कास्ती आहे म्हणून सांगितल्यानंतर परत दुसऱ्या ऑटोने येऊन मग पुन्हा जॉईन झालो. तेव्हा मला मी नवीन असताना माझे सहकारी जे आहेत SK सर यांनी भरपूर अशी मदत मला केली की मी एकटाच होतो तेव्हा आणि मला राहण्याची सोय सुद्धा नव्हती. तेव्हा मी आपले वारली पलीकडे एक शेड होतं आणि त्या शेडमध्ये राहिलो. आणि तेव्हा मला करमत नव्हतं म्हणून मी काही मुलं माझ्याकडे झोपायला यायची संध्याकाळी आणि ते अभ्यास करायचे माझ्यासोबत आणि संध्याकाळी 8, 9, 10 पर्यंत बसायचे आणि जे गणित येत नाहीत ते गणित विचारायचे आणि ते मुलं आज सक्सेस झालेले आहेत. आज आपल्या ह्याच्यामध्ये बघितलं तर भरपूर जण गणितामध्ये सक्सेस झालेले आहेत. गणिताचा विषय म्हणला की सगळ्याला पहिल्यांदा भीती वाटायची, परंतु मी जास्त न मारण्याचा प्रयत्न का करत होतो, कारण मारल्यानंतर भीतीनं गणित शिकणार नाहीत यामुळे मी मारण्याचा टाळत होतो. कारण जेवढं जवळ येतील तेवढं गणिताची भीती कमी होईल हा माझा उद्देश होता. म्हणजे भीती जर कमी झाली तर विचारतील आणि विचारल्यानंतर ती पुढे जातील या उद्देशानं मी शांतपणे म्हणजे व्यवस्थित समजावून सांगायचं. आणि त्यामुळं या बॅचमध्ये सुद्धा MSc मॅथचे मुलं तयार झालेले आहेत, माध्यमिक शिक्षक झालेले आहेत, इंजिनियर झालेले आहेत आणि काही वेगवेगळ्या पदावर सुद्धा तयारी झालेली आहेत. आणि रात्री सुद्धा क्लासेस होत होते. सकाळी मी 9ला क्लास दररोज घ्यायचा आणि कंटिन्यू क्लास घेत असल्यामुळं तुमच्यामध्ये प्रगती होत गेली. आणि आज तुमच्यावर बघितले तर संस्कार अतिशय चांगले आहेत. आज मी जवळपास इथं 11 वर्ष नोकरी केली. याच्यानंतर बदलल्यानंतर उमरग्याला गेलो मी आज आणि उमरग्यामध्ये सुद्धा 11 वर्षे म्हणजे 2च शाळा झाल्या माझ्या. मी काय जास्त फिरलो नाही. पहिली शाळा इथं 11 वर्ष झाली आणि त्याच्यानंतर उमरगा. आणि या दोन्हीमध्ये तुलना जर केली तर तुमच्यावर जास्त संस्कार आहेत हे मला इथं ठासून सांगायचं आहे. आजही नम्रपणे मी सांगतो की तुमच्यात नम्रता आहे सगळ्यामध्ये आणि तुमच्यात आपुलकी आहे. त्यामुळं मी गावात सुद्धा आल्यानंतर एवढी आपुलकी मला कधीच बघायला मिळाली नाही. गावातल्यांनी सगळ्यांनी मला आपुलकी केली. आल्यानंतर चहा प्यायला नेणं, भरपूर गोळा होणं, हे सगळं मी जे इथं कार्य केलं त्या कार्याचं फळ आहे. आज मी बघितलं तर मला इथलं सगळेजणच आपुलकी करतात. मी माझ्या परीनं जेवढं करता येईल तेवढं इथं करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि माझी बदली होत नव्हती. एकदा बदली झाली, माझी बदली अडवलं गेली आणि अडवल्यानंतर मी माझ्या परीनं, परंतु गाववाल्यांनी मला गाववाले जाऊ देत नव्हते. एवढं मला सांगायचं आहे. आणि तुम्ही गेट टुगेदर केलात, धन्यवाद सगळ्यांचं. मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गणित हा विषय शिकवलात आणि त्यातून काही आमचे विद्यार्थी, माजी विद्यार्थी घडले, ते आज आम्हाला खूप आनंद होत आहे. आज मन पुन्हा त्या शाळेत जाऊन आलं. शून्य एक क्लास मन गहीवरून आलं. ते दिवस जगायला आता कुठं मिळतील. जगलेले दिवस मात्र आठवणीतच राहतील. त्यानंतर मी अशी विनंती करतो की SK सरांनी आपलं 2 शब्द मनोगत व्यक्त करा. माझे सर्व सहकारी मित्र बंधू आणि भगिनी, विद्यार्थी मला आठवत नाहीये की 8-9ची बॅच आहे, परंतु 5वी ते 7वी कधी होते हे आठवत नाहीये. 4-5 30 जून 2001 साली या शाळेमध्ये माझी नेमणूक झालेली होती. त्यावेळेसपासून 2005 पर्यंत, एप्रिल 2005 पर्यंत या ठिकाणी 4 वर्ष मी कार्यरत होतो. त्या काळामध्ये प्रायमरीचं शिक्षण देण्याचा या ठिकाणी माझ्याकडं विषय होता. या ठिकाणी 8वी 9वी 10वीचे तुमचे बरेच या ठिकाणी जुने सर आलेले आहेत. परंतु या ठिकाणी आल्यानंतर तुमच्या बॅचकडं बघितल्यानंतर एक सुसंस्कारित, समंजस, आज्ञाधारक अशी बॅच होती. एक प्रकारचं तुमच्या अभ्यासातलं कौशल्य जर पाहिलं, सोनूकडे जर पाहिलं तर ही 1 पाट्याच होती. 1 पाट्या, 2 पाट्या, 9 पाट्या अशी एक गोष्ट आहे.
एकदा जर शिकवलं की ती लगेच सांगायची. मी शिकवल्यानं तिनं सांगितल्यानं असं दुसरी व्यक्ती सांगितली. अशी ही तुमची बॅच होती. आणि तुमचा आदर शिक्षकाकडे पाहण्याचा एक वेगळाच असा आदर होता. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आदर बाळगलाच पाहिजे, परंतु अति आदरही काही कामाचा नाही. त्यात एक उदाहरण सांगतो. एका दिवशी मी रजेवर होतो या शाळेमध्ये असताना. रजेवर लातूरला गेलो होतो. लातूरून आलो मी घरून, घरीतच आहे माहीत आहे सर्वांना. माझा एक पाऊल दरवाजाच्या आत, एक पाऊल बाहेर. आणि आपल्या बॅचचा एक विद्यार्थी दत्ता होते. पाठीमागे निलगिरीचं झाड होतं. निलगिरीच्या झाडावर स्लॅबपेक्षाही उंचीवर तो गेलेला होता. त्याची आणि माझी दरवाजातूनच नजर लागली. आधारयुक्त भीतीमुळं त्यानं आपले दोन्ही हात दोन्ही पाय सोडले आणि धपकन खाली पडले. एवढा आदर तुमच्या बॅचनं प्रत्येक शिक्षकाला या ठिकाणी दिलेला आहे. तर अशी ही आज्ञाधारक बॅच, आदरयुक्त बॅच, कष्टकरी बॅच आज प्रत्येकाचा परिचय ऐकून आपापल्या क्षेत्रामध्ये, आपापल्या नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये, कृषीमध्ये अतिशय उच्च स्थानावर पोचलेले हे ऐकून मन प्रसन्न झालं. काठी माता श्री शंभू महादेव आपल्याला पुढील आयुष्यामध्ये अशीच यशस्वी वाट चालण्याची शक्ती देवो अशी मी प्रार्थना करून 2 शब्द थांबतो. जय हिंद, जय महाराज. वर्गातील तुटलेला बेंच दुसऱ्या वर्गात ठेवून येणे ही एक वेगळीच मजा होती आणि ती मजा करत होता शंकर. लहानपणीची शाळेतली सर्वात मोठी आठवण, आज दुपारी पळून जायचं का. तर यानंतर अशी विनंती करतो, 1-2 शब्द कदम सरांनी मनोगत व्यक्त करावं. 2 शब्द. यथोचित सत्कार केला त्याबद्दल पहिल्यांदा तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. आता काय सांगावं भातागळीबद्दल, कारण शंभू महादेवाच्या शक्तीनंच इथं आपण सर्वजण कार्य करत आहोत. आणि आमच्यात एक ऊर्जा होती त्यावेळेस, कारण गाव जरी शेजारी असलं तरी तुमचं आणि आमचं नातं एका मर्यादेच्या पलीकडलं होतं. जसं प्रवीण सरांनी सांगितलं की आम्ही एक पथ्य पाळलं होतं की एकदा मध्ये आलो शाळेत की मग आम्हाला वेळेचं बंधन नव्हतं. संध्याकाळी 7-8 वाजले तरी आम्ही इथून जायचं नाही, कारण का तुमचा आणि आमचा एकमेकावरचा विश्वास एवढा दृढ होता. आज त्याच विश्वासाला तुम्ही पात्र आहात एवढं मी सांगू शकतो. कारण तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असा, आता मी बऱ्याच मुलांची मनोगत ऐकली, कारण क्षेत्र कुठलेही असो, फक्त माणूस म्हणून आपण कसे आहोत, मग ते कुठल्याही क्षेत्रात राहा, चांगले राहा, चांगले वागा, सगळ्यांची मिळून मिसळून सहकार्यानं वागत चला, बोलत चला, एकमेकाशी संवाद साधणं महत्वाचं आहे आणि हेच मित्रत्वाचं खरं नातं आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. पदापर्यंत आम्ही सर पोहोचलेलो आहे. बालपणीची शाळा आमची पुन्हा आता भरली आहे. दाटून आल्या आठवणींची मधली सुट्टी ठरली आहे, मधली सुट्टी ठरली आहे. या ठिकाणी आपल्या शाळेतील माजी विद्यार्थी अंजली ताई वाघमारे या इथे उपस्थित झालेले आहेत. त्याबद्दल 2000 बॅच 8-9 या माजी विद्यार्थ्यांमार्फत त्यांचा इथं छोटासा सत्कार आम्ही करणार होतो. त्यांनी स्टेजवरती यावं. एक मिनिट बघितला दोन्ही कला कला करतो करता फोटो मार मार कसे अरे
27 ऑगस्ट 1994ला भातागळीला मला पोस्टिंग मिळाली. भातागळी गाव कुठे मला माहिती नव्हतं. लोहारा आलो कसं तरी. लोहारून भातागळीला यायला कुठलंच वाहन नव्हतं. मग संकेतचे वडील बालाजी जगताप त्यांची गाडी होती. ती निघाली लोहार जाऊन. ती कास्तील्यानंतर मग त्यात गाडी धुवायची म्हणजे त्यांना गाडी धुवू लागलो. भातागळीत आलो. भातागळीत आल्यानंतर पहिली भेट झाली तर एस के सरची माझी. जॉईन व्हायला आलो. शनिवारचा दिवस होता. शाळा सुटलेली होती तर कोणीही नव्हतं. एस के सरने मग ते हेडमास्टर कांबळे साहेब म्हणून होते त्यांना फोन करून गायकवाड सरच्या हातात होता कारभार आमचा. फोन करून मग त्या दिवशी उपस्थिती घेऊन मी परत संध्याकाळी गेलो. तर 12 वर्षे आपल्या गावात नोकरी करायची संधी मिळाली मला. 31 मार्च 2006ला माझी बदली झाली. इथून आंतरजिल्हा बदलीने मी जयकोट पंचायत समितीला आतापर्यंत कार्यरत होतो. काल 31 मे 2024ला सेवानिवृत्त झाले. आणि सगळ्यात सांगायचं म्हणजे सगळ्यांना खूप शिक्षा की झाली असेल तर हे कधी म्हणू नका. ठीक आहे, ओके. पण आठवते आता यार केलेली सगळी मस्ती. वर्गातल्या प्रत्येकाची एंट्रीच होती भारी. कधी कधी एन्जॉय केला वर्गातील मारामारी. होता शिक्षकांच्या डोक्याला ताप कारण होते सगळेच कलाकार. पण आता प्रत्येक क्षणाला तुमची आठवण येते यार. आयुष्याचा एका टोकावर झालो आपण वेगळे. आपापल्या कामामध्ये आता व्यस्त असतो सगळे. पण शाळेमधल्या दोस्तीची गोष्टच होती वेगळी. परत एकदा भेटूया ना यार. परत एकदा मेळावा संपला असं मी जाहीर करतो. आणि यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. स्नेहभोजन झाल्यानंतर छोटासा फोटोग्राफी होईल. त्याच्यानंतर यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन. गुल्लक में पड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन. ना किसी मंजिल की फिक्र थी जिंदगी जीने की उम्र थी. दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे. वो दिन भी क्या दिन थे. वो दिन भी क्या दिन थे. वो दिन भी क्या दिन थे.
कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, सुचितले त्यांच्या गाणे. नभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे, कसे वागळे कळ्यांचे फुलाची कधी वाढले हे दुरावे, कळे ना जुरे वाग आता सुनी सुनी सारी का कळे नाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळे नाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. ती अवखळ वेळी किलबिल सारी, उगीच मनाला हुर हुर लावी. सांजेला होई जीव हळवारे, जे झाले गेले विसरून सारे. हा वेडा बरा सांगे अरे अंगणी पुन्हा का कळे नाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळे नाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळे नाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली. दिल चाहता है, दिल चाहता है, दिल चाहता है कभी न बीते चमकीले दिन. दिल चाहता है हम ना रहे कभी यारों के बिन. दिन दिन भर हो प्यारी बातें, झूमे शामें गाए रातें. मस्ती में रहे डूबा डूबा हमेशा समा. हमको राहों में यूं ही मिलती रहे खुशियाँ. दिल चाहता है कभी न बीते चमकीले दिन. दिल चाहता है हम ना रहे कभी यारों के बिन. चमकाते हैं चिलमिलाते हैं अपने रास्ते, ये खुशी रहे रोशनी रहे अपने वास्ते. चमकाते हैं चिलमिलाते हैं अपने रास्ते, ये खुशी रहे रोशनी रहे अपने वास्ते. जहाँ रुके हम जहाँ भी जाए, जो हम चाहें वो हम पाए. मस्ती में रहे डूबा डूबा हमेशा समा. हमको राहों में यूं ही मिलती रहे खुशियाँ. दिल चाहता है
चाहता है दिल चाहता है कैसा अजब ये सफर है, सोचो तो हर एक ही बेखबर है, उसको जाना किधर है, जो वक्त आए जाने क्या दिखाए। चाहता है कभी न बीते चमकीले दिन दिल चाहता है हम ना रहे कभी यारों के भी, दिन दिन भर हो प्यारी बातें, झूमे शामें गाए रातें, मस्ती में रहे डूबा डूबा हमेशा समा, हमको राहों में यूं ही मिलती रहे खुशियाँ। चमकाते हैं चिलमिलाते हैं अपने रास्ते, ये खुशी रहे रोशनी रहे अपने वास्ते। चमकाते हैं चिलमिलाते हैं अपने रास्ते, ये खुशी रहे रोशनी रहे अपने वास्ते। चाहता है चाहता है चाहता है चाहता है चाहता है वैसे तो अपनी भी है गजब, रह के दूर मिला है हम सबको ये सबब, जब से मिले हैं हम अपने बिछड़े यारों से, आसमां मिला वाकिफ हुए सितारों से, यादों की है ये बारी प्यारी यारी भारी, तेरी मेरी यारी, तेरी मेरी यारी, मंजिलें रहेंगी सबकी अलग, था पता रास्ते ले गए सबको कहाँ क्या पता, पर हमको क्या है करना, तुम जहां भी हो जैसे भी हो, अरे हमको बस है कहना तुम पहले मेरे दोस्त हो, रहेगी बातें जारी यारी यारी भारी, तेरी मेरी यारी, तेरी मेरी यारी, आपला एकंदरीत कार्यक्रम एकदम सुंदर असा पार पडलेला आहे आणि धन्यवाद संकल्पना हा पहिला कार्यक्रम तुमच्या कार्यक्रमात पार पडला, असा कार्यक्रम कधी होणारही नाही आणि आपण झालाही
मार्केटमध्ये जास्त मार्केटिंग जर तुम्हाला हायलाइट वगैरे करायचं असेल यूपी मध्ये तर काय मला माहित नाही एवढी मजा करणार मी पाया पडा पहिला अक्षरशः पाया पडा यारों की आती है जब हमको याद, खास हो जाती है दिल की हर जज्बात। तन्हाई भी बन जाती है महफिल, लगता है हर एक पल में तुम हो साथ।